नमस्कार मित्रांनो. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की जीवा पार्थ रूममध्ये झोपायला येतात. पार्थ बेडवर बसतो आणि जीवा पार्थच्या रूममध्ये टाकलेलं अंथरूण बघतो. जीवा खालीच काव्याच्या अंथरुणावरती झोपत असतो. पार्थ म्हणतो, ए जीवा, तिथे काय करतोयस तू? वर येऊन झोप. जीवा म्हणतो, नाही, मी इथेच ठीक आहे. पार्थ म्हणतो, जीवा, तिथे काव्या झोपतात. त्यांचं ठीक आहे, पण या रूममध्ये आधी तू आणि मी आपण वर झोपायचं ना, ये वरती झोपायला. जीवा म्हणतो, नाही, तेव्हा ही रूम आपली होती, पण आता ही रूम तुझी आणि तुझ्या बायकोची आहे. मी इथे खाली ठीक आहे. पार्थ म्हणतो, काही फटके पाहिजेत का तुला? गुपचूप वर येऊन झोप. जीवा पार्थसोबत बेडवर येऊन झोपतो. जीवा पाठ करून काही न बोलता झोपतो, त्यामुळे पार्थला वाईट वाटतं. तर इकडे नंदिनी काव्या रूममध्ये आलेली असतात. नंदिनी काव्याला झोपवते, तिच्या अंगावरती पांघरून टाकते. काव्या रूममध्ये ड्रेसिंग टेबल समोरचा नंदिनी जीवा यांचा फोटो बघते. तिला तो फोटो सहन होत नाही. ती ताडकन उठून बसते. नंदिनी विचारते, काव्या, काय झालंय? काव्या म्हणते, ताई, मी त्या बाजूला झोपते. नंदिनी ठीक आहे म्हणते आणि काव्याला त्या बाजूला झोपवते. तर दुसऱ्या दिवशी नंदिनी सकाळी लवकर उठते आणि पार्थसाठी डबा कॉफी वगैरे करते. पार्थ नाश्त्यासाठी येतो आणि नंदिनी त्याला नाश्ता, कॉफी आणि डबा देते. पार्थ विचारतो, तुम्ही डबा देताय, आई कुठे गेली? नंदिनी म्हणते, आई बाबा रात्री उशिरा आले होते म्हणून जरा झोपलेत. पार्थ विचारतो, काल रात्री जे घडलं, चोर आला होता, ते कळलं का आईला? नंदिनी म्हणते, नाही सांगितलं. पार्थ तिथे बघतो आणि नंदिनीला विचारतो, बाकी मंडळी? नंदिनी विचारते, बाकी म्हणजे कोण? पार्थ म्हणतो, काव्याची रात्रभर मला काळजी वाटत होती. त्यांना चांगली झोप लागली ना? नंदिनी म्हणते, हो, आधी 1-2 वेळा दचकून उठली ती, पण नंतर शांतपणे झोपली. पार्थ म्हणतो, मला रात्री वाटत होतं येऊन त्यांना बघावं, त्यांच्याकडे बसावं, त्यांची काळजी घ्यावी, पण म्हटलं तुमची झोप डिस्टर्ब होईल आणि त्यामुळे मी आलो नाही. नंदिनी म्हणते, ठीक आहे, काव्या झोपली आता. नंदिनी जात असते, ती मागे वळते. नंदिनी म्हणते, आणि आमचे हे? पार्थ म्हणतो, तुमचे हे खडूससारखे परक्यासारखे वागत होते, म्हणत होतो मी जमिनीवरती झोपतो. त्यांना दरडावलं, मग तेव्हा ते गुपचूप झोपले. पार्थ घड्याळ बघतो. पार्थ म्हणतो, नंदिनी, वाजले किती? काव्याने क्लासला जायचंय ना, उशीर झाला की परत आपल्यालाच ओरडतील. मी जातो आणि पटकन उठवून येतो. नंदिनी म्हणते, अहो काव्याचे आहो, तुम्ही बसा. आणि मला आश्चर्य वाटते की तुम्ही जीवाला कसं उठवलं नाही आतापर्यंत. अहो, जिम, रनिंग हे केल्याशिवाय त्यांचा दिवसच चालू होत नाही. तुम्ही कॉफी घ्या, मी आले त्यांना उठवून. पार्थ म्हणतो, मिसेस जीवा, तुम्ही बसा जरा, त्यांनाही झोपू दे जरा वेळ. नंदिनी ठीक आहे म्हणते आणि दोघं गप्पा मारत असतात. नंदिनी पार्थला म्हणते, जीवा जर दिवसभर थकून भागून काम करून झोपले तर मला जास्त आवडेल. आणि पार्थ, ते आधी ऑफिसला जात होते ना, पण आता ते असे घरी असतात, चांगलं नाही वाटत ते. आणि पार्थ, मी तसंही जीवाला समजावले, पुन्हा ऑफिस जॉईन करायला काय हरकत आहे. मी त्यांच्याशी बोलले, आता बघू ना तुमच्या भावाला माझं बोलणं किती पटते ते. पार्थ म्हणतो, काळजी करू नका, जसं तुम्ही समजावलं ना तसं मी पण त्याला समजावले. मला वाटतंय आजपासून तो ऑफिस जॉईन करेल. नंदिनी म्हणते, वा, आजपासून लगेच जॉईन पण करणार? पार्थ म्हणतो, हो, कामच तसं केलं आहे मी. मी त्याच्या मोबाईल खाली एक पत्र ठेवले, ते वाचले की साहेब बरोबर ऑफिसला येतील. नंदिनी म्हणते, खरंच तुम्हाला असं वाटतंय का? नाही, म्हणजे मी आत्तापर्यंत त्यांना जेवढं पाहिलं आहे, ओळखलं आहे, त्यावरून तरी मला असंच वाटतंय की ते हट्टी आहेत, ते सहजासहजी कोणाचंच ऐकत नाहीत. पण आता तुम्ही म्हणताय म्हटल्यावरती पॉझिटिव्ह राहायला आवडेल मला. तुम्ही म्हणताय तसंच व्हायला हवं. पार्थ म्हणतो, होईल तसंच सगळं होईल. नंदिनी किचनमधलं बाकीचं आवरायला किचनमध्ये जाते, तर पार्थ काव्याचा विचार करत असतो. तर इकडे जीवा झोपेतून जागा होतो आणि जीवा आपला मोबाईल बघतो. मोबाईल खाली पार्थने जी चिठ्ठी ठेवली आहे ती वाचायला घेतो. त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं, जीवा, काल खूप दिवसांनी तुझ्यासोबत बोलणं झालं, खूप छान वाटलं. आणि जुन्या दिवसांसारखाच तू पुन्हा ऑफिसला यायला लागलास तर मला खूप आनंद होईल. जीवा, ऑफिस तुला मिस करते आणि मी माझ्या जीवाला मिस करतोय. तू जर ऑफिसला आलास तर मला छान वाटेल. तुझा दादा पार्थ. जीवा ते वाचतो आणि विचार करतो. तर इकडे पार्थचा नाश्ता होतो आणि तो ऑफिसला निघत असतो. रम्या तिथे येते. रम्या त्याला गुड मॉर्निंग करते. पार्थ म्हणतो, चल लवकर, उशीर होतोय. नंदिनी त्या दोघांना बघत असते. रम्या विचारते, पार्थ, काव्यासाठी तू थांबत नाही आहेस का? पार्थ म्हणतो, काव्या झोपल्यात आता, तू लवकर चल, मी गाडी काढतोय. पार्थ पुढे जातो. रम्या खूप खुश होऊन जाते. रम्या धावत नंदिनीकडे येते. रम्या म्हणते, नंदिनी, आत्ता पार्थ म्हणत होता की काव्या झोपली आहे. झोपली असेल तर झोपू दे तिला. पण कसं असतं ना, अगं, माणसं झोपून राहतात आणि हातातली संधी निघून जाते.
झोपू देत तिला, झोपू देत. मी रात्री उशिरा झोपते, पण हो, सकाळी लवकर उठते. आणि त्यामुळे माझ्या हातात आलेली कुठलीही संधी वाया जात नाही. आणि त्यात समोर पार्थ असल्यावर तर काय प्रश्नच नाही. पण नंदिनी, काव्याला झोपू दे हा, शांत झोपू दे. कासव आणि सस्याची गोष्ट नाही का, त्यातल्या सशासारख्या झोपून राहू दे तिला. तिला जाग येईपर्यंत मी कासवासारखी माझी बाजी मारलेली असेल. मी माझ्या पार्थला तोपर्यंत मिळवलेलं असेल. रम्या जात असते. नंदिनी तिचा हात धरते आणि तिला थांबवते. रम्या तिच्याकडे बघते आणि म्हणते, काय ग, स्माईल काय करतेस तू? तू तुझ्या बहिणीला खूप प्रोटेक्ट करतेस ना नंदिनी, पण आता तुम्ही दोघी बघत बसाल. तुमच्या दोघींच्या नाकावर टिचून पार्थला मी कसं घेऊन जाते ते. आणि ज्यावेळेस मी पार्थला घेऊन जाईल ना, तेव्हासुद्धा तू अशीच बघत राहशील. पण माझं तू काही करू शकणार नाही. नंदिनी रम्याकडे फक्त बघत राहते आणि स्माईल करत असते. रम्या विचारते, काय झालंय? आज मूग गिळून शांतपणे कशी काय उभी आहेस तू? मला काही उत्तर देणार नाही आहेस का तू? नंदिनी म्हणते, रम्या, मी तुला आधीच सांगितलंय. अगं, मी नंदिनी आहे, नंदिनी देशमुख. नंदिनी बोलून दाखवत नाही तर करून दाखवते. रम्या चिडते. रम्या म्हणते, तुला जे करायचं ते करत बस. आता मी जाते माझ्या पार्थसोबत ऑफिसला, बाय. रम्या निघून जाते आणि नंदिनीला पार्थचा डबा दिसतो. नंदिनी तो डबा द्यायला धावत जाणार असते, पण ती त्या डब्याकडे बघते आणि तिला एक आयडिया सुचते. नंदिनी स्माईल करत म्हणते, राहू दे डबा घरीच, पार्थ घरचंच जेवतील. पण पार्थपर्यंत त्यांचा डबा, त्यांचं जेवण त्यांची बायको पोहोचवेल. नंदिनी स्माईल करते आणि विचार करत असते. तर इकडे जीवा आपल्या रूममध्ये येतो आणि तो काव्याला झोपलेलं बघतो. जीवा काव्याकडे बघत राहतो. तो तिच्या जवळ येतो आणि प्रेमाने तिच्याकडे बघत असतो. जीवा काव्याजवळ बसतो आणि तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतो. जीवा स्माईल करत तिच्याकडे बघत राहतो. काव्याला जाग येते. काव्या उठून समोर बघते तर समोर जीवा असतो. जीवा स्माईल करत आपल्याकडे बघतोय म्हटल्यावरती काव्याला आनंद होतो. काव्या उठून बसते. जीवा विचारतो, कशी होती कालची रात्र? झोप लागली का तुला? काल तू घाबरली होतीस ना, तुला आता बरं वाटतंय ना? काव्याच्या डोळ्यात पाणी येतं. काव्या म्हणते, जीवा, तू इतक्या प्रेमाने विचारपूस केल्यावरती माझ्या डोळ्यात पाणी येणारच ना. जीवा म्हणतो की बघ, माझी रूम, माझी कायम इच्छा होती मी या रूममध्ये यावं आणि मला समोर तू दिसावी. काव्या लाजत असते. जीवा म्हणतो, पण मला दिसतंय काय हे? तो फोटोकडे हात दाखवतो. हे सगळं जीवाला वाटत होतं. त्याला तो भानावर येतो आणि समोर बघतो. काव्या एका बाजूला झोपली आहे आणि दुसऱ्या बाजूला नंदिनीसोबत त्याचा फोटो आहे. तो बघत राहतो. काव्या झोपेतून उठते. जीवा तोंड फिरवून घेतो. काव्या ताडकन उठून बसते आणि जीवाला आवाज देते. काव्या जीवाकडे येते आणि गुड मॉर्निंग करते. काव्या विचारते, झोप लागली का तिकडे? जीवा म्हणतो, पूर्वी माझीच रूम होती ती, मला लागली झोप, पण तुला लागली का इथे झोप? काव्या म्हणते, मला आधी झोप लागत नव्हती, पण नंतर हळूहळू झोप लागली. काव्या जीवाला पुढे म्हणते, जीवा, अरे खूप स्वप्न बघितली होती. आपल्या लग्नानंतर मी आपल्या या रूममध्ये येईल. खूप वेळा स्वप्न बघितलं, पण काल झोपताना झोपायच्या वेळेस तुझा आणि ताईचा फोटो पाहिला. पण त्या फोटोमध्ये प्रॉब्लेम एकच आहे, माझा जीवा हसत नाही आहे. आणि याचं कारण काय माहिती आहे का? कारण तू खुश नाही आहेस. आणि जीवा, काल रात्री मला तुझ्या डोळ्यांमध्ये पुन्हा एकदा प्रेम दिसलं होतं. माझ्यासाठी प्रेम दिसलं होतं. तुझ्या डोळ्यात तेच प्रेम, तेच काळजी, तीच आस दिसत होती. जीवा, काल रात्री माझ्यासमोर असलेला जीवा खरा होता का या फोटोमधला जीवा खरा आहे? जीवा, तुझं तूच ठरव आता. नाहीतर जीवा, एक काम कर, तुझा आणि ताईचा एक नवीन फोटो काढून घे. माझी ताई खुश असते ना तुझ्यासोबत, आणि तू सुद्धा खुशच असतो माझ्या ताईसोबत. जीवा तिच्याकडे रागाने बघत असतो. तर इकडे पार्थ आपल्या ऑफिसमध्ये येऊन काम करत असतो. पार्थ सिक्युरिटीला फोन लावतो आणि घराची सिक्युरिटी वाढवून घेतो. पार्थने जीवासाठी केबिन तयार करून घेतलेली असते. त्याच्या स्वागताची तयारीसुद्धा करून घेतलेली असते. पार्थला पूर्ण खात्री असते की जीवा आज ऑफिसला येणारच. तर इकडे काव्या जीवाला म्हणते, जीवा, तू हे मान्य कर की तुझ्या आणि माझ्यामध्ये काहीतरी नातं आहे. नाहीतर तू एक काम कर, ताईचा आणि तुझा एक नवीन फोटो काढून घे स्माईल करताना. तुम्ही दोघं खुश असतात ना? जीवा म्हणतो, हो, तुझं बरोबर आहे. मी नंदिनीसोबत नवीन फोटो काढूनच घेतो. आमच्या दोघांचं सगळं छान चालू आहे. त्या फोटोमध्ये पण सगळं येऊ दे. म्हणजे फोटो काढला तर त्यामध्ये सगळं येईलच म्हणा, कारण आम्ही जे बोलतो ते वागतो. काव्या म्हणते, जीवा, ऐकून तरी घे ना. जीवा म्हणतो, तू बरोबर बोललीस. काल रात्री माझ्या डोळ्यात तुला तुझ्याबद्दल काळजी आणि प्रेम दिसले ना. पण तुझं बरोबर आहे, ऐन वेळेला रियालिटी हिट करतेच. आणि सत्य हेच आहे की ज्या वेळेस संकट समोर आलं त्यावेळेस तू जीवाला हाक नाही मारली तर पार्थला हाक मारली होतीस.
काव्या म्हणते, जीवा माझं ऐकून तरी घे. जीवा म्हणतो, मला काहीही स्पष्टीकरण नको आहे तुझ्याकडून. कारण काव्या, शेवटी जे मनात असतं तेच ओठावर येतं. आणि तुझ्या मनात काय आहे, कोण आहे ते तू कालच दिसले. ही आमची खोली, आमचा हा फोटो, आमच्या संसाराचं काय करायचं आहे ते आमचं आम्ही दोघं बघून घेऊ. तू जा आणि तुझा संसार सांभाळ. काव्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि तिथे नंदिनी येते. नंदिनी विचारते, काव्या काय झाले, तुझ्या डोळ्यात पाणी का आलंय? काव्या म्हणते, नाही ताई, अगं जांभई दिली ना आत्ता, म्हणून त्याच्यामुळे डोळ्यात पाणी आलं असेल. काव्या नंदिनीला म्हणते, ताई मी जाते, आवरते, क्लासला जायला उशीर होईल. काव्या निघून जाते. नंदिनी जीवाला विचारते, हिला काय झालंय? रात्री मला मिठी मारून झोपली होती आणि आता अशी अचानक का गेली निघून? जीवा म्हणतो, काहीच माहिती नाही मला. पण नंदिनी सोड ग, अगं काही माणसांना सतत कुरकुर करायची सवयच असते. पण हो नंदिनी, आजपासून मी ऑफिस जॉईन करतोय, आजपासून ऑफिसला जाणार आहे मी. नंदिनी खूप खुश होते. नंदिनी म्हणते, काय, आजपासून तुम्ही ऑफिसला जाणार आहात? आज खूप आनंदाचा दिवस आहे, खूप छान न्यूज दिली तुम्ही मला. नंदिनी खूप एक्सायटेड होते. नंदिनी म्हणते, जीवा तुम्ही आवरून घ्या, मी खाली जाते आणि तुमच्यासाठी टिफिन रेडी करते. मी तुमच्यासाठी काय बनवू? बटाट्याची भाजी बनवू? नको, मसाले भात बनवते. नको, तुम्हाला सॅलड आवडतं ना, सॅलड बनवते. आणि जेवणामध्ये कसं लागतं तुम्हाला, गोड लागतं का? मी तुमच्यासाठी काहीतरी गोड बनवते. जीवा म्हणतो, मी ऑफिसमध्ये काम करायला चाललोय, डबा खायला आणि एन्जॉय करायला नाही जाते. नंदिनी ओके म्हणते आणि जीवा आवरायसाठी आतमध्ये जातो. नंदिनी त्याच्याकडे बघत राहते. नंदिनी मनात म्हणते, हे ऐकण्यासाठी माझे कान तरसले होते. अहो जीवा, तुम्ही ऑफिसला जाताय हे ऐकून मला किती बरं वाटले, तुम्हाला काय सांगू. खरं तर थँक्यू पार्थला म्हटलं पाहिजे, त्यांचं म्हणणं खरं ठरलं. एक काम करते, ही गोष्ट आईंना सांगते. आईंना सांगितलं की त्यांना खूप आनंद होईल. तर थोड्या वेळाने नंदिनी किचनमध्ये येते. मानिनी पण तिथेच असते. नंदिनी मानिनीला ही गुड न्यूज देते की जीवा ऑफिसला जातोय. मानिनीचा आधी विश्वासच बसत नाही. मानिनी म्हणते, नंदिनी तू गंमत करतेस ना, खरं खरं सांग. नंदिनी म्हणते, नाही मी खरंच सांगते, मी कशाला मस्करी करेल, जीवा शपथ. नंदिनी लाजायला लागते. मानिनी म्हणते, वा वा, छान छान, चला आज तुझ्यामुळे का होईना जीवा ऑफिस जॉईन करतोय, भारी झालं ना हे सगळं. पण नंदिनी, हे तू कसं जमवलंस? नंदिनी म्हणते, जादू आहे ती, आणि जादूगार आपली जादू सांगत नसतो. मानिनी म्हणते, बाप रे, नको सांगूस, ही जादू झाली आहे ना, खरंच खूप आनंद वाटतोय मला. एकीकडे जीवा मार्गी लागतोय. आता हळूहळू काव्या पार्थ यांचा सुखाचा संसार होऊ देत. आता बघ ना, बिचारा पार्थ मैत्रीचा हात पुढे करतोय, पण काव्या त्याच्यापासून दूरच पळते. नंदिनी म्हणते, पण आता ती लांब नाही पळणार, आज ते दोघं जवळ येतील असा भारी प्लॅन केलाय मी. मानिनी विचारते, प्लॅन वगैरे काय करणार काय आहेस तू? नंदिनी म्हणते, मी काही करणार नाहीये. अहो आई, तुमची थोरली सून तुमच्या मोठ्या मुलासाठी डबा घेऊन ऑफिसला जाणार आहे. मानिनीला हे ऐकून आनंद होतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की काव्या रेडी होते आणि क्लाससाठी निघालेली असते. नंदिनी तिच्या हातामध्ये डबा देते. काव्या म्हणते, ताई मला डबा नकोय. नंदिनी म्हणते, हा डबा तुझ्यासाठी नाहीये, हा पार्थचा डबा आहे, आज त्यांचा उपवास आहे. नंदिनी काव्याला कन्व्हिन्स करते आणि डबा घेऊन जायला सांगते. काव्या तो डबा घेऊन जाते. मानिनी नंदिनी बोलत असतात. मानिनी म्हणते, नंदिनी अगं तुला माहिती आहे, मला माहिती आहे की पार्थचा आज उपवास आहे, पण पार्थला कुठे माहिती त्याचा उपवास आहे ते. तर थोड्या वेळाने काव्या पार्थच्या ऑफिसमध्ये पोहोचते आणि पार्थला डबा देते. ती म्हणते, हा घ्या डबा. तिथे राईस ठेवलेला असतो. काव्या तो राईस बघते आणि ती पार्थला म्हणते, हे काय, इथे बिर्याणी ठेवली आहे, नक्की तुमचा उपवास आहे ना? काव्या पार्थच्या अंगावरती धावून जाते आणि त्याला ओरडते. पार्थ जरा घाबरतो. पार्थ म्हणतो, हो हो हो, माझा उपवास आहे. काव्या विचारते, तुम्ही खरं बोलताय ना? पार्थ तिच्याकडे बघत राहतो.